बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पुण्यात नाही। पुण्यामध्ये आज दुपारी एक अलाकलनीय प्रकार घडला। पुणे पोस्ट ऑफिसच्या पार्किंगमध्ये भला मोठा खड्डा पडला आणि या खड्ड्यानं इथे उभा असलेला अख्खाच्या अख्खा टँकरच गिळंकृत केला। नेमकं काय झालं ते आपण बघणार आहोत। ही दृश्य तुम्हाला दिसतायत ती आहेत पुण्यातल्या समाधान चौकातली। इथली ड्रेनेजची तक्रार दूर करण्यासाठी पालिकेचा टँकर इथे आलेला। या आवारामध्येच ड्रायव्हर टँकर रिव्हर्स घेण्याच्या प्रयत्नात होता आणि अचानक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली। पार्किंग मधील काही भाग खचला आणि पाहता पाहता हा अख्खाच्या अख्खा टँकर अंदाजे 25 फूट खोल खड्ड्यात गाडला गेला। हे सगळं इतक्या वेगाने घडलं की ड्रायव्हरला काय होतंय हे कळण्याच्याही आत तोही टँकरसह खड्ड्यात पडला आणि मग फक्त हा टँकरच नाही तर पार्किंग मधल्या 2 दुचाकी सुद्धा खड्ड्यात गेल्या। आता स्क्रीनवरती तुम्हाला जी दृश्य दिसणार आहेत ती दृश्य अपघातातली सर्वात थरारक दृश्य आहेत। केवळ नशीब बलवत्तर म्हणून टँकरचा ड्रायव्हर सुदैवाने या अपघातातनं बचावला। त्यानं प्रसंगावधान दाखवलं आणि तात्काळ केबिन बाहेर उडी मारली आणि त्याचा जीव वाचवला। कल्पनाही करवत नाही जर हा टँकर ड्रायव्हरच्या केबिनच्या बाजूने खड्ड्यात पडला असता तर नेमकं काय घडलं असतं। आणि या घटनेची भीषणता दाखवणारी 2 दृश्य आपण पाहूया। एक दृश्य म्हणजे टँकर खड्ड्यामध्ये जाताना आणि दुसरं म्हणजे टँकरचा अख्खाच्या अख्खा पाठीमागचा भाग खड्ड्यामध्ये धसला आणि जेमतेम किंवा सुदैवानं म्हणूया ड्रायव्हरच्या केबिनचा भाग हा खड्ड्याच्या बाहेर पाहायला मिळतोय। सफाई करण्यासाठी आला होता आणि अचानक मागच्या बाजूने तो आत गेलेला आहे। जमीन खचली थोडक्यात ती जमीन खचली कारण तो ट्रक पूर्णपणे आत गेलेला आहे। बाजूला काही ड्रेनेज काही नकाशा आता नाही, अजून काही नकाशा हातात आलेला नाही की आजूबाजूला काय परिस्थिती आहे। पण पोस्ट ऑफिसच्या पार्किंग मध्ये इतका मोठा खड्डा पडला कसा? जी माहिती मिळते त्यानुसार ज्या पार्किंग मध्ये ही घटना घडली ती बिल्डिंग साधारणतः 1925 साली बांधण्यात आल्याची माहिती आहे। याच बिल्डिंगच्या खालून मेट्रोचं भुयार सुद्धा गेलंय। 99 वर्ष जुन्या असलेल्या इमारतीच्या पार्किंग मध्ये एक जुनी विहीर सुद्धा होती। ही विहीर स्लॅब टाकून बंद करण्यात आलेली आणि टँकरच्या वजनापुढे तो स्लॅब टिकू शकला नाही आणि टँकर थेट त्या विहिरीमध्ये किंवा खड्ड्यामध्ये कोसळला। हा रस्ता नेमका खचला कसा? इमारत साधारणतः 1925 साली त्याचं बांधकाम झालेलं आहे, म्हणजे ही इमारत 99 वर्ष जुनी आहे। या इमारतीखाली मेट्रोचा मार्गही जातो, तिथे भुयार आहे मेट्रोचं। या इमारतीखाली एक जुन्या काळातली विहीर असल्याची सुद्धा माहिती दिली जाते। या विहिरीवरती पेवर ब्लॉक टाकले गेले होते, एक स्लॅब तयार केला गेला होता आणि ही जागा पार्किंगसाठी उपलब्ध होती। पण टँकरच्या वजनानं अचानक हे पेवर ब्लॉक खचले आणि हा टँकर अख्खाच्या अख्खा त्या खड्ड्यामध्ये गाडला गेला। सिटी पोस्टाच्या प्रांगणामध्ये जो प्रांगण होतं त्याच्यामध्ये पूर्वीचे जुन्या काळाची विहीर होती आणि ती विहिरीवर पेवर ब्लॉक होता आणि ते पेवर ब्लॉक खचल्यामुळं त्या ठिकाणी आज ड्रेनेज करता साफसफाई करता महापालिकेची गाडी आलेली होती आणि ती गाडी रिव्हर्स करताना जे आहे ते मागच्या चाकाचं वजन जास्त होतं, त्याच्यामध्ये पाणी जास्त होतं आणि त्या विहिरीच्या वरचा स्लॅब जो आहे तो कमकुवत होता आणि त्याच्यामुळे ते विहिरीच्या ह्याच्यातला भाग ढासळला आणि त्याच्यामध्ये ही गाडी त्याच्यामध्ये गेलेली आहे। जे सगळीकडे जे सांगितलं जातं आहे की रस्ता खचला रस्ता आणि ह्या प्रांगणाचा कुठलाही संबंध नाही। महापालिकेचा कुठलाही रस्ता हा खचलेला नाही। आणि या घटनेनंतर पुण्यामधली एक गंभीर समस्या नव्यानं अधोरेखित सुद्धा झाली आहे। हा खड्डा पडून टँकर आत पडण्याची घटना घडली साधारणतः दुपारी 3-3:30 वाजता, पण हा टँकर बाहेर काढण्याचं काम सुरू झालं रात्री 7 नंतर, कारण रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघालेली क्रेन अडकली पुण्याच्या ऐतिहासिक ट्रॅफिक जाममध्ये। त्यामुळे या घटनेनंतर पुण्याच्या वाहतूक कोंडीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर समोर आलाय।